नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 2 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की सचिनचे वकील म्हणतात की आज सचिन दीक्षित यांनी सादर केलेले सगळे पुरावे खरे आहेत आणि अस्मिता दीक्षित यांचे चैतन्य गडकरी यांच्याशी अनैतिक संबंध होते असं वकील म्हणतात आणि म्हणतात की आजचं जे काही कोर्टामध्ये सांगितलं गेलं हे सगळं खरं आहे आणि तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांनी भडकवलं म्हणून अस्मिता दीक्षित यांनी माझ्या अशिलांकडे घटस्फोट मागितला, लगेच पोडगी मागितली असे वकील म्हणतात आणि म्हणतात की मी माझे आर्ग्युमेंट इथेच संपवतो. म्हणून सचिनचे वकील आता जागेवरती जाऊन बसतात. आता सर्व आर्ग्युमेंट थांबल्यानंतर आता जज साहेब म्हणतात की कुठल्याही निर्णयावरती येण्यासाठी कोर्टाला वेळ हवाय म्हणून आणि म्हणतात की आता पुढची तारीख दिली जाईल असं म्हणून जज साहेब आता तिथून उठून निघून जातात. आपण पाहतोय आता जज साहेब निघून गेल्यानंतर अस्मिता लगेच सचिनकडे येते आणि म्हणते कोर्टात असं दडदडीत खोटं बोलायला लाज वाटत नाही तुला? तर सचिन म्हणतो काय खोटं बोललोय मी? म्हणून नाटकी बोलायला लागतो आणि म्हणतो की मी दिलेले पुरावे काही खोटे होते का अस्मिता? नाही ना, नव्हते ना पुरावे खोटे असा सचिन म्हणायला लागतो आणि म्हणतो अगं पण तुला सुद्धा ते पुरावे सगळे खोडून काढता आले नाहीच ना ग अस्मी असं म्हणायला लागतो. अस्मिता म्हणते अरे पण तू जो व्हिडिओ आता कोर्टात दाखवला ते सगळं बोललं गेलंय पण त्याचा संदर्भ वेगळा होता आणि तो संदर्भ तू कोर्टामध्ये सांगितलास का? नाही ना, तू वेगळाच सांगितलास. आता सचिन म्हणतो हे बघ मला नाही त्याची गरज वाटली आणि पुढे म्हणतो की हे इतकं सिंपल आहे म्हणून असा हा सचिन म्हणायला लागतो आणि आता काय करतो तो अर्जुनकडे बघतो आणि लगेचच म्हणतो काय रे अर्जुन, अरे मला तर असं वाटलं होतं की तू खरंच खूपच मोठा आणि नामांकित वकील आहेस म्हणून मुद्दाम म्हणून आता हा अर्जुनला ना चिडवायचा प्रयत्न करतो. पण बघा या केसला ना पुढे जाऊन खूप मोठं म्हणजे प्रकरण होणार आहे हे. आता सचिन म्हणतो की काय रे आज तू माझी साधी उलट तपासणी सुद्धा नाही घेतलीस का रे? का? आणि अरे म्हणजे तुला आत्ताच ही केस कोर्टासमोर आणण्याचा तुला पश्चाताप वगैरे होतोय की काय? म्हणून ना अर्जुनलाच आता हा बोलायला लागतो आणि असा काही क्रूरपणे हसायला लागतो की बस आणि लगेच म्हणतो अरे अर्जुन मला असं वाटतं की तू मला घाबरला म्हणून आणि असा सचिन हसत असतो आणि पुढे म्हणतो की आता पुढे बघ अर्जुन आणखीन काय होतंय ते असं सचिन म्हणायला लागतो आणि म्हणतो मी काय म्हणतो ऐक ना अजूनही वेळ गेलेली नाहीये, अरे माझ्यासमोर हार मान रे. आता अर्जुन म्हणतो हार मानण्याचा तर प्रश्न येतच नाही आणि एका हिरेंगमध्ये तू ही केस जिंकला असं तर अजिबातच समजू नको. अर्जुन पण त्याला चोख उत्तर देतो. आता चैतन्य लगेच सचिन बघा हा विचार करायचं नाटक करतो आणि म्हणतो आत्ता मी इथे हारतोय असं मला तर अजिबात वाटलं नाही असं म्हणायला लागतो आणि पुढे म्हणतो की जजलाही असं काही वाटलं असेल असं काही दिसलं नाही म्हणजे जज साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून असं सचिन सांगायला लागतो आणि म्हणतो की ही केस तुम्हा सगळ्या सुभेदारांना कशी महागात पडते ना ते आता तू बघच असा सचिन आहे ना भर कोर्टात आहे ना अशी धमकीच देतो अर्जुनला आणि सगळ्या सुभेदारांना आणि सगळेजण आहेत ना या सचिनकडे ना खूप रागाने पाहत असतात आणि आता सचिन तिथून निघून जातो. आता आपण आहे ना जेलमधला सीन पाहतो. इकडे प्रिया एकटीच मनाशी बडबडत असते, मला ना दाखवण्यापुरता का होईना पण आत्महत्याचा प्रयत्न करायलाच हवाय पण खरंच माझ्या बाळाला तर काही होणार नाही ना आणि म्हणते पण मी आता काय करू की जेणेकरून हे नाटक पण वाटावं आणि लोकांना म्हणजे हे नाटक पण करावं, बाळालाही काही होणे. आता कसं करू मी असं एकटीच बडबड करत असते. आता तिची जी कैदी असते ना मैत्रीण तर ती म्हणते काय ग तुझं काय ग एकटीच बडबड करतेस असं म्हणते. आता तिच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते ती 4 नंबरवाली कैदी हॉस्पिटलला गेल्यापासून मी बघते तू आपली सतत काहीतरी तुझ्या डोक्यात चाललंय आणि सारखं आपल्याला फुटफुट करते, काय चाललंय ग तुझं? आणि पुढे म्हणायला लागते की काय ग सांग ना तुझ्या डोक्यात चाललंय तरी काय म्हणून असंही म्हणायला लागते. बोल ना मन प्रिया. आता बघा तिला ना अगदीच मनमोकळेपणाने सांगते आणि म्हणते की मला ना माझी घरची माणसं इथे यायला हवीत पण काही केल्या माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असंही प्रिया म्हणायला लागते आणि पुढे म्हणते मी पण जर का त्या कायद्याप्रमाणे म्हणजे तिच्याप्रमाणे जीव देण्याचा प्रयत्न केला तरच ती कदाचित इथे येतील आणि पुढे म्हणायला लागते की पण त्या भानगडीत मला किंवा माझ्या बाळाला काही होता कामा नये असं म्हणल्यानंतर ती दुसरी कैदी असते ना तर ती अक्षरशः हसायलाच लागते आणि म्हणते अगो माझी बच्चू काही नाही होत ग असं नाटक करायला, फक्त ना माहिती असायला हवं की कधी कुठं आणि कसं करायचं ते. आता प्रिया म्हणते कसं करायचं ग? तर ती बघा ती कैदी ना प्रियाच्या जे कानामध्ये ना सगळा प्लॅन समजावून सांगते. अर्थातच आत्महत्या कशी करायची याचा एक सोपा प्लॅन सांगते. आता प्रिया म्हणते अगं याचा उपयोग नक्की होईल का ग? अगं पण माझ्याकडे धारदार वस्तू असं काहीच नाही आहे ना ग माझ्याकडे, आता मी काय करू? तर ती म्हणते अगं बच्चू तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना असं म्हणते आणि म्हणते मी बघते काय करायचं ते. आता बघा ती जी दुसरी महिला कैदी आहे ना ती काय करते पहिल्यांदा तर पाहते की आजूबाजूला कोणी नाही आहे ना म्हणून आणि आता जाते आणि अक्षरशः त्या जेलच्या रूममध्ये जो काही माठ आहे ना तो माठ जोरात फोडते आणि ना त्याचे तुकडे करते आणि प्रिया ना तोपर्यंत हे सगळं साईडला बसून आहे ना बघत असते. आता त्या महिला कैदीने एक मोठा त्याचा खापराचा तुकडा
सुद्धा हातात घेतलेला आपल्याला दाखवलेला आहे. आणि त्यानंतर अचानकच ती ओरडायला लागली, अरे वाचवा वाचवा, कोणी आहे का इथे, ओ इन्स्पेक्टर साहेब, हवालदार मॅडम, अहो बघाईनी काय करून घेतलंय ते, म्हणून असं ओरडायला लागते. ते त्यांना पळतच एक कॉन्स्टेबल तिथे येते आणि म्हणते की काय झालं म्हणून इथे. तर ते म्हणते हात कापून घेतला हिने मॅडम. आता ती कॉन्स्टेबल लगेचच घाबरते ना. ती म्हणते अरे देवा, आता हिला तर हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल आणि आता हिच्या घरच्यांना सुद्धा कळवायला लागेल. असं म्हणल्यानंतर प्रिया मनातल्या मनात काय खुश होत असते आणि आता ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. आता ह्या दोघीही, प्रिया आणि ती महिला कैदी मैत्रीण, दोघी खुश होतात. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. प्रतिमा त्या म्हणतात काय चैतन्य भर कोर्टात अस्मितावरती इतके घाण आरोप केले. आता सगळे सुभेदार फॅमिली तिथेच असतात. अस्मिता म्हणते तू खूप खालच्या पातळीला उतरेल हे माहितीच होतं आपल्याला, पण आज ना त्याने त्याहून जास्तच कर केला. कल्पनाताई म्हणतात मला तर ना ऐकवतच नव्हतं. नाही, कुठल्याही आईला आपल्या मुलीवरती झालेले असले घाणेरडे आरोप सहन होतील नाही का, असं कल्पनाताई म्हणत असतात. अर्जुन म्हणतो सचिनने प्रत्येक गोष्टीचे ना कन्फर्म असे पुरावे करून ठेवले होते आणि मीच ना त्याला अंडर एस्टिमेट केलं, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की सचिन इतका नीचपणा करू शकेल हे माझ्या आधीच लक्षात यायला होतं, असं अर्जुनला वाटत असतं. अर्जुनला थोडा पश्चाताप होत असतो हे आपण सचिनला हलक्यात घेतलं म्हणून. सायली म्हणते याचा अर्थ असा नाही की आपण त्याला हलक्यात घेतलं, पुडगी द्यायला लागू नये म्हणून ना त्याने हा सगळा प्लॅन केलाय, पण आपल्यालाच असं काहीतरी आता करावं लागेल, असंही सायली म्हणत असते. प्रतिमा त्या म्हणतात अरे पण प्रश्न फक्त पोडगीचा नाहीये ना, सचिन आपल्या घरचा जावई आहे, तो असं कसं वागवू शकतो, असं प्रतिमा त्यांचं मत असतं. आता कल्पनाताई म्हणतात या प्रश्नाचं उत्तर तर आता कोणाकडेच नाहीये. नाही, सचिन असा वागेल असं इतक्या वर्षामध्ये कोणालाच कधीच वाटलं नव्हतं ना. आता हे सगळे सुभेदार फॅमिली डिस्कशन करत असतात. सायली म्हणते नाही, त्याला कसं वागायचं तसं वागू द्या, तसंही त्याचा कोर्टात यांच्यासमोर निभावू लागणारच नाहीये. आणि पुढे म्हणते की आपण आता दुप्पट तयारीने त्याच्यासमोर उभं राहायलाच हवं आणि त्याने काही केलं ना तरी सुद्धा ना शेवटी आपणच जिंकणार आहोत, असंही सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो की सचिनला जर हरवायचं असेल ना तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढायलाच हवी. मी चैतन्याला सांगतो की सचिन कॅनडामध्ये कुठे काम करत होता, काय काय करत होता हे सगळं शोधून काढायला. आणि त्यांनी जे आपल्याला सांगितले ना की त्याचे अकाउंट फ्रीज झालेत म्हणून, तर त्याचं कारण काय होतं ना हे सुद्धा आता आपल्याला शोधून काढायलाच हवं आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता काय होतं ना की कल्पनाताईंचा फोन वाजतो आणि अर्थातच एक अननोन नंबर असतो म्हणून कल्पनाताई काही फोन उचलत नाहीत. अर्जुन म्हणतो कोणाचा फोन आहे का मम्मा. कल्पनाताई म्हणतात काही नाही रे, अननोन नंबर आहेत, म्हणून त्या फोन कट करतात आणि साईडला ठेवतात. तर पुन्हा फोन वाजायला लागतो. आता अश्विन आणि अर्जुन या दोघांचंही लक्ष तेच असतं. अर्जुन म्हणतो मम्मा सेम नंबर आहे का. कल्पनाताई म्हणतात हो ना रे, काही कळतच नाही रे कोण फोन करते ते. आणि म्हणतात थांबा मी बघतेच, म्हणून काय करतात कल्पनाताई उठून उभा राहतात आणि आता फोनवर बोलायला लागतात आणि म्हणतात मी बोलते. आणि एकदमच जोरात काय असं म्हणून ओरडतात ना आणि अचानकच रडायला लागतात. घरचे सगळेजण घाबरतात ना, काय झालं म्हणून त्यांना काहीच कळत नाही. आता अश्विन तर पटकन त्यांना खाली बसवतो. मम्मा काय झालं म्हणून सायली पळत येते. आता अर्जुन म्हणतो मम्माला इतका शॉक कसला बसलाय, तिला मम्माला हा कॉल जेलमधून तर आला नसेल ना, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो हा कॉल प्रियास तर नसेल ना. सायली म्हणत असते आई कोणाचा कॉल होता, काय झालंय. अर्जुन अश्विन आता सगळेजण बघतच असतात. अश्विन म्हणतो मम्मा काय झालंय सांग ना. आणि कल्पनाताई नुसत्या रडत असतात. सायली म्हणते आई तुम्ही बसा बरी इथे. आता अश्विन कल्पनाताईंना बसवतो आणि म्हणतो मम्मा तू पहिल्यांदा शांत बस. आता पाणी दिलं जातं आणि म्हणतात काय झालंय अगं सांग ना. कल्पनाताई तर बराच वेळ काही बोलतच नाही, नुसत्या रडतच असतात. अश्विन म्हणतो मम्मा अगं सांग ना काय झाले म्हणून. अर्जुन मात्र पूर्ण घाबरलेला दाखवलाय. अश्विन म्हणतो मम्मा प्लीज अगं आता तरी सांगणार आहेस का तू काय झालंय ते. तर कल्पनाताई म्हणतात माझी मैत्रीण रे तेजश्री, तिच्या तरुण मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्येच तो गेला, म्हणून खूपच रडायला लागतात कल्पनाताई. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाने या अश्विनला समजतं की ठीक आहे म्हणजे जेलमधून तर हा कॉल नव्हता म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात आई ग देव कधी कधी इतका निष्ठुर होतो ना, काही कळतच नाही बापरे. आणि कल्पनाताई खूपच रडायला लागतात. अश्विन म्हणतो मम्मा तू सावर मम्मा, आपण जायचं का तिथे सांग बरं तू, मी येतो तुझ्यावर चल. कल्पनाताई म्हणतात नाही नको, तू ना यांना फोन कर आणि मग हे येतील माझ्यासोबत, मग आम्ही दोघं जातो तिकडे. अश्विन म्हणतो ठीक आहे मम्मा चल आपण निघूयात, मी डॅडना फोन करतो चल म्हणून अश्विन काय करतो कल्पनाताईंना तिथून घेऊन जातो. सायली म्हणते आज कोर्टात जे काय झालं त्यानंतर तू बरीच ना ग अस्मिता म्हणते मी अगदी मस्त आहे आणि माझा मूड घालवणारा हा सचिन दीक्षित कोण आहे असं अस्मिता म्हणत असते. आणि आता सायलीला म्हणते सायली तू नकोस काळजी करू. आणि आपण पाहतोय की सायली सुद्धा ना जरा थकलेलीच दिसत असते. प्रतिभा त्या म्हणतात की सायली काय ग दमलीस का ग तू. सायली म्हणते हो मी जमल्यासारखं वाटतंय जरा म्हणून. अस्मिता लगेचच तिला म्हणते सायली आराम कर म्हणून. आता आपण लगेचच पाहतोय इकडे सचिनने साक्षीला व्हिडिओ कॉल लावलेला असतो आणि सचिन म्हणत असतो की साक्षी आज आहे ना तू कोर्टात असायला हवी होतीच, आज तिथे मी अर्जुन सुभेदारची अशी बोलती बंद केली ना की बस. आणि म्हणतो मी त्या जजसमोर असा काही बिचारा आणि गरीब बिचारा बनलो आणि असे काही फासे फेकले ना
की त्या जजला सुद्धा असं वाटलं की सगळा अन्याय हा माझ्या एकट्यावरच होतोय म्हणून, असा हा सचिन सांगत असतो. साक्षीला आणि जोरजोरात हसत असतो. साक्षी म्हणते आता मी तिथे नव्हते म्हणून काय झालं, पण मला इमॅजिन करता येते की तू ना कसा आर्ग्युमेंट तिथे म्हणजे कसा तू बोलला असशील, आणि म्हणते की तुझ्याशी वैर घेणं अर्जुन आणि सायलीला महाग पडणारच होतं, असं साक्षी बनत असते. आता साक्षी आपल्याला दाखवली नाहीये, फक्त आवाज दाखवला आहे. सचिन म्हणतो साक्षी आता तू लवकर परत ये, तू येईपर्यंत माझा दिवस झाला सुद्धा असेल म्हणून. आणि पुढे म्हणतो आणि तो सुद्धा त्या अस्मिताला छदाम ही न देता माझा दिवस होऊनच गेलेला असेल. आता साक्षी म्हणते मला सुद्धा ना कधी एकदा तिथे येते असं झालंय रे सचिन, आणि आय रिअली मिस यू असंही सचिनला म्हणत असते. आता सचिन म्हणतो आय मिस यू टू ब्युटिफुल, आणि म्हणतो लवकर परत ये, आणि म्हणतो की पुढे की आणि हो स्वतःची काळजी घे हां, डॉक्टरने तुला जे काही सांगितले ना तर ते सगळं आणि व्यवस्थित नीट तू फॉलो तर करतेस ना. साक्षी म्हणते हो, डॉक्टर म्हणाले की हिलिंगसाठी थोडा वेळ लागेल म्हणून, पण मी सगळी काही काळजी अगदी व्यवस्थित येते, कारण ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ना, आणि इतक्या महत्त्वाच्या बाबतीत मला आता काही चुकायला नको आहे असं साक्षी सांगत असते. आता सचिन म्हणतो आय नो, तू लवकर ये हां, मिस यू ब्युटिफुल, सी यू सून बाय असं म्हणून आता सचिन फोन ठेवून टाकतो. आता आपण पाहतोय साक्षीचा फोन ठेवला की लगेच सचिन आहे ना त्याच्या वकिलांना म्हणजे देशपांडेंना फोन लावतो आणि म्हणतो की आपल्याला पुढच्या प्लॅनिंगसाठी लवकरात लवकर आता ना भेटायलाच हवं, आणि म्हणतो की नाही मला त्या अर्जुनला आता श्वास घेण्याची सुद्धा ना फुरसत द्यायचीच नाहीये, आणि म्हणतो की हो मी ना त्यासाठी तुमच्या ऑफिसवरती येतोय आणि तेही आत्ताच्या आत्ता, ओके बाय असं म्हणून आता सचिन सुद्धा फोन ठेवतो आणि आता ते वकिलाकडे जातो. आणि बघा हा पुढे ना सचिन हा मोठाच तमाशा करतो आणि म्हणतो की आता सगळ्या सुभेदारांना या कोर्टामध्ये ना दिवसात तारे दिसतील असं म्हणून जोरजोरात हसायला लागतो. इकडे आपण पाहतोय प्रतिमा त्या सायलीला एक एक घास भरवत असतात आणि म्हणतात घे हे तरी तुला संपवायला हवं. सायली म्हणत असते प्रतिमा तेव्हा मला खरंच आत्ता नको आहे, अस्मिता अजून जेवलेली नाहीये आणि तिने वेळेवर जेवणं गरजेचं आहे ना. तर प्रतिमा त्या म्हणतात हो तिने वेळेवर जेवणं गरजेचंच आहे, पण तुझ्याही पोटात वेळेवर काहीतरी जाणं गरजेचं आहेच ना ग सायली, आणि म्हणून तिला घे म्हणून आहे ना असं एक एक घास आहे ना तिला भरवत असतात. आता सायली म्हणते मी आईंबरोबर जेवायला बसते ना प्रतिमा त्या, अहो अजून हे पण आलेले नाही आहेत आणि हे ना फोन पण उचलत नाही आहेत, मला मग भूक कशी लागेल. प्रतिमा त्या म्हणतात तू स्वतःची सोडून ये ना बाकी सगळ्यांची काळजी करतेस ना, अगं तुझी तब्येत नाजूक आहे, जरा स्वतःकडे सुद्धा लक्ष दे ना असं म्हणून आहे ना पुन्हा एक एक घास सायलीला भरवायला लागतात. सायली आता म्हणते प्रतिमा त्या अहो घरात सगळे इतके अस्वस्थ असताना मला लक्ष कसं लागेल, मला कशी भूक लागेल असं म्हणते आणि जोरात आई ग म्हणून ओरडते. सायलीची ना खाता खाता जीभच चावली जाते. आता प्रतिमा त्यांना पटकन रिॲक्शनमध्ये बोलून जातात, काय ग तन्वी तुला किती वेळा सांगितलं मी जेवताना बोलायचं नाही तर जीभ चावते ना अशी असं म्हणतात, आणि आता स्वतःच गप्प बसतात. हा म्हणजे त्यांच्या लक्षात येते की ही सायली आहे तन्वी नाही, आणि स्वतःच्याच मनाशी थोडंसं हसतात आणि म्हणतात अगं चुकून तोंडातून निघून गेलं हां तन्वी नाव, आणि म्हणतात की तन्वी सुद्धा अशीच करायची, जेवताना सतत बोलत राहायची आणि मग ना तिची जीभ चावली जायची असं प्रतिमा त्या म्हणतात. अगं पण ती 5 वर्षाची होती, तुझं काय, घे चल खाऊन घे आणि हे आता सगळं संपव, मग मी तुला तूप देते ते तू जिभेला लाव हां, मग तुला बरं वाटेल असं या प्रतिमा त्या म्हणतात. आणि पुन्हा सायलीला एक एक घास भरवतात. ज्यावेळेस आता तन्वी म्हणतात तर सायलीला खरंच खूप बरं वाटलेलं असतं. हां आता आपण पाहतोय प्रतिमा त्या मनातल्या मनात म्हणतात सायलीला ना खरं तर आरामाची गरज आहे, आणि इथं राहिली ना तर तिनं फक्त सगळ्यांची काळजी करत राहील आणि स्ट्रेस घेत राहील, तिला या वातावरणातून आहे ना जरा बाजूला काढायलाच हवं असं प्रतिमा त्या मनाशीच म्हणत असतात. आता आपण पाहतोय की इकडे हॉस्पिटलमधलं सीन, इकडे प्रियाला ना ॲडमिट केलेलं असतं आणि तिथल्या डॉक्टर मॅडम म्हणत असतात की त्या इन्स्पेक्टरना की यांच्या घरी तर फोन केला होता ना, ते इन्स्पेक्टर म्हणतात हो मी त्यांच्या घरी फोन केला होता. मग डॉक्टर म्हणतात मग हिच्या घरून कुणी येणार आहे का, तर इतक्यातच आवाज येतो आलोय मी. आता अश्विन आणि अर्जुन तिथे दोघं जण सुद्धा येतात. प्रिया भलतीच खुश झालेली असते त्या दोघांना बघून, पण तिला वाटत असतं की अरे कल्पना का आली नाहीये म्हणून, आणि आता मनाशीच म्हणते अरे हे दोघी कसे काय आले, ह्या मूर्खबाईने अश्विनला कॉल केला की काय असंही प्रिया मनाशीच बोलत असते. तर आता अश्विन आठवायला लागतो की अश्विनला फोन आलेला असतो महिला कॉन्स्टेबलचा, आणि त्या म्हणालेल्या असतात की मी महिला कारागृहातून बोलते, हा सुभेदारांचाच नंबर आहे ना. तर अश्विन म्हणतो हो मी डॉक्टर अश्विन सुभेदारच बोलतोय, बोला ना. तर त्या इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात आज तुमच्या बायकोने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हा दोघांनी ते म्हणजे तुम्हाला इथे यावंच लागेल म्हणून. आता अश्विन आणि अर्जुनला घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये येतो. प्रिया म्हणते तुम्ही यांना कॉल केला होता, तर इन्स्पेक्टर मॅडम म्हणते हो मी तुमच्या घरीच कॉल केला होता आणि यांनीच उचलला होता फोन, आणि हा तुमचा नवरा आहे ना, अहो मग त्याला तर सगळं समजायलाच पाहिजे ना. अश्विन आता म्हणतो काय ग काय नाटकं लावलीस तू. प्रिया म्हणते नाही नाटक नाही अरे असं म्हणते हा, आणि पुढे म्हणते की अरे तू मला स्वीकारणार नाहीयेस म्हटल्यानंतर मी जगून तरी काय करू. अश्विन म्हणतो अगं तू स्वतःचा जीव देणाऱ्यातली तर अजिबातच नाहीये. अश्विनने आता चांगलंच ओळखलंय प्रियाला. अश्विन म्हणतो की तुझी ही बातमी आमच्यापर्यंत
तिथपर्यंत पोचावी, आम्ही लगेच धावत पळत तिथं यावं आणि आता तुला वाचवावं म्हणून हा प्लॅन केलास ना गं, असा हा म्हणतो अश्विन. आणि पुढे म्हणतो की म्हणूनच तो असा खोटा सुसाईड अटेम्प्ट केलायस, बरोबर ना. आता अर्जुन पण खूप रागाने बघत असतो. प्रिया म्हणते अश्विन अरे असं नकोच बोलूच रे, अरे मला खरंच आता जगणं असह्य झालं होतं रे, बापरे ही अजूनही मुलगी नाटकं करायचं काही सोडतच नाही. प्रिया म्हणते माझ्या बाळाला एक चांगलं आयुष्य मिळणार नाहीये ना, तर ही गोष्ट मला सहनच होत नाहीये रे, असं प्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की हे बा अश्विन, मला फक्त एवढंच वाटते की आपल्या बाळाला त्याच्या हक्काच्या माणसांचा सहवास मिळावा, तो त्यांच्यात वाढावा, बस मला बाकी काहीच नको आहे रे. आणि यात माझं काय चुकलंय रे. अश्विन म्हणतो हे बघ, तू माझ्याकडून काही अपेक्षा ठेवतेस ना, इथेच तर तुझं सगळं काही चुकतंयस आणि मी तुझ्या बाळाला कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आहे, असं अश्विन म्हणत असतो. अर्थातच अर्जुन पण तिथे असतो म्हणा. प्रिया म्हणते अरे निदान ही गोष्ट आईबाबांना तरी सांगणार आहे अश्विन प्लीज. आणि म्हणते की अरे कारण नातवंड होणार हे त्यांच्यापासून लपून त्यांच्यावरती अन्याय नको ना करू. तर अश्विन म्हणतो ते काय करायचं ना ते माझी मी बघून घेईन, मला काय करायचे ते ठरवू देत. आणि पुढे म्हणतो की मला ना माझ्या घरच्यांना तुझ्या जाळ्यात आता अजिबात अडकू द्यायचं नाही आणि माझ्या घरच्यांना तू प्रेग्नेंट आहेस हे सुद्धा ना मी आता कधीच कळू देणार नाही, असं अश्विनने आता ठामच निर्णय घेतलाय. आता प्रिया म्हणते म्हणजे मला आणि माझ्या बाळाला काही भविष्यच उरलेलं नाही आहे का. आणि म्हणते की म्हणून तर मग मी आता स्वतःचं आयुष्य संपवून घेत होते ना. आता अर्जुन म्हणतो डॉक्टर मला एक गोष्ट सांगा, हिच्या हातावरती जो कोट हिने केलाय ना तो खरंच डीप होता का होता. त्या डॉक्टर मॅडम म्हणतात नाही हो, तो वरच्यावरच होता आणि नसिबही नव्हता. आता अश्विन तर ना लगेच नकारार्थी मान हलवतो, म्हणजे हा ड्रामा आहे असं अश्विनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो म्हणजे या कटमुळे हिचा जीव तर नसताना गेला. तर डॉक्टर मॅडम म्हणतात नाही. अर्जुन म्हणतो आमचा अंदाज बरोबर निघाला बबली लोखंडे, तुला ना स्वतःचा जीव द्यायचाच नव्हता, अर्जुन असा म्हणतो. आणि पुढे म्हणतो की फक्त तुला आम्हाला घाबरवून डॅड आणि मम्मापर्यंत तुझ्या प्रेग्नन्सीची ही बातमी पोचवायची होती, बरोबर ना, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो की तुला कळतंय का हे सुसाईडचं नाटक करून तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस, तुला समजतंय हे. तर प्रिया म्हणते नाही ब्लॅकमेल नाही आहे. आता अर्जुन म्हणतो ब्लॅकमेल हा खूप मोठा सिरियस गुन्हा आहे, तुला माहितीच असेल, असं म्हणायला लागतो. आणि म्हणतो काय आहे ना बबली की तुझ्या गुन्ह्यांची यादी अगोदरच आहे ना खूप मोठी आहे. आणि म्हणतो की त्यातमध्ये अजून काही ॲड करू नकोस, मी आत्ताच्या आत्ता तुझ्यावरती ब्लॅकमेलची केस करू शकतो. लगेच प्रिया घाबरून म्हणते नाही अर्जुन प्लीज असं काही करू नकोस रे. आणि पुढे म्हणते की अश्विन प्लीज, अरे मी थकले रे, हारले रे, असं म्हणायला लागते. आणि म्हणते की मला आणि माझ्या बाळाला ना तुझी खूप गरज आहे रे अश्विन प्लीज. अश्विन म्हणतो बाद झाला हां प्रिया, आता खूप बाद झालं. तू जर का आता परत तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी माझ्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल. अश्विनने आता जबर धमकीच दिली आहे प्रियाला. आणि म्हणतो अश्विन की चल दादा इथून निघून जाऊ म्हणून. अश्विन आणि अर्जुन आता हे दोघं जण सुद्धा इथून निघून जातात. आता आपण पुन्हा पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. आता चैतन्य येतो आणि म्हणतो मावशी अर्जुन कुठे आहे. तर कल्पनाताई म्हणतात तो बाहेर गेलाय. काय रे काय झालं. चैतन्य खूप घाबरलेला दिसतो. अस्मिता म्हणते चैतन्य काय रे एवढा लेसलेस का झालायस तू. आता चैतन्य खरंच खूपच घाबरलेला असतो. आता चैतन्य मोबाईल काढतो आणि म्हणतो की मी सांगतो हा म्हणून. आणि काय करतो तो म्हणतो की सोशल मीडियावरती ना खूप मोठी पोस्ट केली आहे असं चैतन्य सांगायला लागतो. अस्मिता म्हणते काय लिहिलं आहे त्यात बघू. आता असं म्हणल्यानंतर सायली लगेचच तो मोबाईल हातात घेते आणि म्हणते की मी वाचते हा म्हणून. आता ती पोस्ट वाचायला लागते. सचिन म्हणतो की माझा संसार उद्ध्वस्त करणारी सुभेदार असं त्याने त्या पोस्टला आता टायटल दिलेलं असतं. आता पुढे असा सचिन लिहितो की सुभेदार कुटुंबाचं नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे. आणि अंजली सायली वाचत असते माझ्या सासरच्या माणसांनी सुरुवातीला मला जावयाचा मान दिला आणि कारण त्यावेळेस आहे ना माझ्याकडे मोठ्या पगाराची नोकरी होती असे आता सायली वाचायला लागते. पुढे सचिन लिहितो की लग्नानंतर काही दिवसांनी मी कॅनडाला गेलो तेव्हा तर सगळेच खूपच खुश झालेले होते माझ्यावरती. आणि म्हणतो की मी काही महिन्यांसाठी US होतो तेव्हा तर माझी बायको म्हणजे अस्मिता दीक्षित हे येऊन माझ्या पैशांवरती पूर्ण US ना फिरून गेली. आता हे सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं सचिनने काय लिहिलंय म्हणून. आणि पुढे लिहितो पण जेव्हा सुभेदारांना कळलं की माझी नोकरी गेली आणि माझ्यावरती खूप कर्ज झालंय तेव्हापासून सगळे माझ्याशी फटकून वागायला लागले असं सचिनने लिहिलेलं असतं. पुढे सचिन लिहितो की मी दुसरी नोकरी मिळवण्याचा मनापासून प्रयत्न करत होतो पण त्याने अस्मिताला भडकवलं, तिचे कान भरले आणि माझ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज करायला लावला. आणि आता माझ्याकडून ना ते पोटगी मागतात आणि ते आता मला माझ्या बाळाला भेटूसुद्धा देत नाहीत. एका बापाच्या मनाची अशा वेळेला काय अवस्था होते हे तुम्ही तर सगळे समजू शकतात असं सचिनने लिहिलेलं असतं. आणि पुढे म्हणतो की वरती अस्मिता माझ्याकडून ना खूप मोठी पोटगीसुद्धा मागते आणि म्हणतो की एका नवऱ्यावर आणि बापावर होणारा हा अन्याय कुणी थांबवणार आहे का असं सोशल मीडिया पोस्ट करतो. आणि पुरुषांना ही मन असतं हे कुणी लक्षात घेणार आहे का, मला कधीतरी न्याय मिळणार आहे का अशी पोस्ट सचिनने लिहिलेली असते. आणि ही सगळी संपूर्ण पोस्ट जी आहे तर ती सायली वाचून दाखवते.
आणि अर्थातच सगळ्या सुभेदार फॅमिलीला ना आता याचं टेन्शन आलेलं असतं. आणि ठरलं तर मगचा आजचा हा भाग आहे ना तो इथेच संपतो. पुढच्या भागात आपण पाहतोय अर्जुन म्हणतो की सचिनला चांगलंच माहिती माझी फॅमिली माझा विकनेस आहे म्हणून हे सगळं करतोय. सायली म्हणते पण त्याची ही मजुरी आपण अजिबातच चालवून घ्यायची नाही. त्याला खोटेपणा करायचा आहे ना तर करू दे. तुम्ही तो कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आहे ना तो प्लॅन त्याचा हाणून पाडा. आता अर्जुन म्हणतो काय रे तुझ्या म्हणजे कोर्टातलं सीन दाखवलंय काय रे तुझ्या आईवडिलांना अस्मिताने राष्ट्रमात ठेवलं ना. तर सचिन म्हणतो हो मग तुम्ही त्यांना का नाही थांबवलं. आणि अर्जुन म्हणतो की मिलन मी आता अशा एका साक्षीदाराला बोलवतो की त्याची साक्ष खूप मोठी ठरेल म्हणून. आणि इकडे प्रतिमा त्या सायलीला लहानपणीच्या छोट्या तन्वीच्या आवाजातली शुभंकरोतीची कॅसेट देतात आणि सायली सुद्धा ती ऐकते. आता लहान तन्वीचा आवाज ऐकल्यानंतर सायलीला पुन्हा काय आठवेल हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर बाय.